सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. आज आपण ज्या एक्झाम बद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते अतिशय महत्त्वाची अशी एक्झाम आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला पर मंथ ₹1000 स्कॉलरशिप जे आहे तुम्हाला मिळणार आहे शासनातर्फे. तर त्या परीक्षेचं नाव आहे NMMS. NMMS चा लॉंग फॉर्म आहे नॅशनल मीन कम मेरिट स्कॉलरशिप. हा या एक्झामचा लॉंग फॉर्म जो आहे ती एक्झाम जी आहे ती आपल्याला 8th स्टँडर्डसाठी असणार आहे आणि या एक्झाममुळे आपल्याला पर मंथ ₹1000 ही आपली स्कॉलरशिप जी आहे ती आपल्याला मिळणार आहे. उद्देश काय आहे ही एक्झाम घेण्याचा आपल्या शासनाचा? 8वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थी म्हणजे हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचं शिक्षण जे आहे ते त्यांना शिक्षण जे सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना एक आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी ही स्कॉलरशिप आहे आणि विद्यार्थ्यांचं उच्च माध्यमिक शिक्षण स्तरापर्यंतचं शिक्षण जे आहे ते घेण्यासाठी त्यांना मदत व्हावी. हा अतिशय चांगला हेतू आहे शासनाचा आणि या हेतूने जी ही एक्झाम आहे NMMS याचा तुम्ही अधिकाधिक लाभ घ्यावा आणि पर मंथ ₹1000 ही स्कॉलरशिप तुम्ही प्राप्त करावी. यामुळे तुम्हाला तुमचं शिक्षण जे आहे ते तुमच्या शिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य जे आहे ते तुम्हाला यातून मिळेल व तुम्हाला याचा उपयोग जो आहे तो उच्च माध्यमिक शिक्षण जे आहे ते घेताना तुम्हाला अतिशय याची मदत होईल. तर तुमची बुद्धिमत्ता विकसित होऊन तुमच्याकडून राष्ट्राची सेवा व्हावी हा एक याचा उद्देश आहे. तर तुम्हाला यातून मिळणारं जे सहाय्य आहे ते तुम्हाला उच्च माध्यमिक शिक्षण स्तरापर्यंत मिळणार आहे आणि हे परीक्षा जी आहे ती 8वीच्या अखेर असणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मदत म्हणून ही एक्झाम जी आहे शिष्यवृत्ती जी आहे ती असणार आहे. आपल्या या परीक्षेचं स्वरूप जे आहे ते साधारणपणे 2007-8 पासून ही परीक्षा जी आहे ते 8वी इयत्तेसाठी सुरू केलेली आहे भारत सरकारने आणि शिष्यवृत्तीत पात्र ठरलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दरमहा ₹1000 म्हणजे वार्षिक किती ₹12,000 तुम्हाला जे आहे ते शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर त्यासाठी पात्रता कोणती कोणती आहे ते आपण बघितले पाहिजे. पात्रता महाराष्ट्र राज्यातील आपल्या शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत. काय तर पालकांचे म्हणजे आई व वडिलांचे मिळून वार्षिक उत्पन्न जे आहे ते तुमचं 3.5 लाखापेक्षा पहिल्यांदा कमी असलं पाहिजे. ही तुमची पहिली अट असली पाहिजे आणि तो दाखला जो आहे तो मुख्याध्यापकांकडे जमा करायला लागतो. आपल्या उत्पन्नाचा दाखले की ज्याचं उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी आहे आणि विद्यार्थी व विद्यार्थिनीला 7वी मध्ये किमान एक 55% तरी मार्क मिळालेले पाहिजेत आणि SC/ST साठी 50%. साधारणपणे 55% पेक्षा मार्क जे आहेत ते तुम्हाला मिळालेले पाहिजेत. कधी 7th स्टँडर्ड मध्ये. तर तुम्हाला ही स्कॉलरशिप देण्यासाठी तुम्ही पात्र आहात आणि तुमच्या आई वडिलांचं मिळून उत्पन्न जे आहे ते 3.5 लाख रुपये वर्षाला असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी. तर तुम्ही या एक्झामला क्वालिफाय होऊ शकता, पात्र ठरू शकता. साधारणपणे आपल्याला इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत दरमहा ₹1000 जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. साधारण
9वी 10वी 11वी 12वी अशी 4 वर्ष जे आहे तुम्हाला ही स्कॉलरशिप जी आहे ती मिळणार आहे. साधारणपणे 50,000 पर्यंत तुम्हाला ही स्कॉलरशिप जी आहे ती मिळणार आहे. 50,000 म्हणजे 1248 राऊंड फिगर तुम्हाला सांगितलं. 48,000 रुपये तुम्हाला शिष्यवृत्ती जी आहे ती मिळणार आहे. पण यासाठी काय झालं पाहिजे, तुम्ही 9वी मध्ये ज्यावेळेस तुम्हाला शिष्यवृत्ती चालू होईल त्याच्यानंतर 9वी मध्ये 11वी मध्ये फर्स्ट क्लास मध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला पाहिजे. आणि 10वी मध्ये काय का होईना कमीत कमी 60% तरी मार्क पाडा तुम्ही, मग तुम्हाला ही स्कॉलरशिप चालू राहते 12वी पर्यंत. हा, पुढे आपण बघूया काय आहे नेमकं यात. साधारणपणे एक 2 सब्जेक्ट जे आहेत, 2 विषय जे आहेत ते आपल्या या एक्झामसाठी असणार आहेत. पहिला सब्जेक्ट जो आहे तो बौद्धिक क्षमता चाचणी, त्याला मॅट म्हणतात, म्हणजे मेंटल अबिलिटी टेस्ट. आणि सेकंड वन इज शालेय क्षमता चाचणी, त्याला सॅट असं म्हणतात. आपल्याला किती 90 क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्या दोन्ही पेपरला असणार आहेत. मॅटला पण 90 क्वेश्चन असणार आहेत आणि सॅटला पण 90 क्वेश्चन्स असणार आहेत. आणि साधारण पेपर जो आहे तो 90 क्वेश्चनचा जो पेपर आहे तो सकाळी पहिला पेपर जो आहे तो 10:30 वाजता चालू होणार आहे. 10:30 ते 12 वाजेपर्यंत असं साधारण एक 90 मिनिटचा आपला पहिला पेपर असणार आहे. आणि आपला दुसरा पेपर जो आहे शालेय क्षमता चाचणी, हा जो आहे तो इयत्ता 7वी व 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. तर तो पेपर जो आहे तो यामध्ये पण 90 क्वेश्चन्स जे आहेत ते असणार आहेत. आणि साधारण 1:30 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत हा पेपर दुसरा जो आहे तो असणार आहे. हा पण 90 मिनिटासाठी पेपर असणार आहे. अशा प्रकारे 2 पेपरचे तुम्हाला क्वेश्चन सांगितले की बाबा किती क्वेश्चन्स जे आहेत ते असणार आहेत मॅट आणि सॅटसाठी, आणि त्यांचा टायमिंग हा पण सांगितलेला आहे. तर बौद्धिक क्षमता चाचणी हा पहिला जो पेपर आहे ना, त्याच्यामध्ये काय असणार आहे आता, बौद्धिक क्षमता चाचणी ही एक मानसशास्त्रीय अशी चाचणी आहे. याच्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित प्रश्न जे आहेत बहुपर्यायी ते तुम्हाला असणार आहेत. साधारणपणे बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला माहित असेल, तुम्ही 8वीला किंवा 7वीला स्कॉलरशिपची एक्झाम दिलेली असेल तर त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय होता त्यासारखंच आपला हा बौद्धिक क्षमता चाचणी हा विषय असणार आहे. याच्यामध्ये साधारण वर्गीकरण, समसंबंध, क्रम, चुकीचे पद ओळखणे, कूटप्रश्न जसे की दिनदर्शिका, रांगेमधील स्थान, दिशास्थान, नातेसंबंध, वय पुन्हा घड्याळ यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये असणार आहेत. आणि दुसरी जी आहे शालेय क्षमता चाचणी, याच्यामध्ये साधारण किती 3 सब्जेक्ट जे आहेत ते असणार आहेत 7वी व 8वीचे. कोणते कोणते? सामान्य विज्ञान हा 35 गुणांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर समाजशास्त्रामध्ये आपलं हिस्ट्री, जिओग्राफी, नागरिकशास्त्र यासारखे जे विषय आहेत ते समाजशास्त्र हे आपल्या 35 गुणांसाठी असणार आहेत. हिस्ट्री, जिओग्राफी आणि राज्यशास्त्र किंवा पॉलिटी असं त्याला म्हणतो आपण. आणि सायन्स जे आहे ते हा आपला 35 गुणांसाठी असणार आहे. समाजशास्त्र जो आहे तो आपला 35 गुणांसाठी असणार आहे. आणि शेवटचा आपला जे मॅथ्स गणित जे आहे ते 20 गुणांसाठी असणार आहे. अशा प्रकारे 90 क्वेश्चनसाठी हा आपला शालेय क्षमता चाचणी मॅट हा आपला सॅट हा आपला दुसरा क्वेश्चन पेपर जो आहे तो असणार आहे 1.5 तासासाठी.
आणि 90 क्वेश्चनसाठी. याची आपण विभागणी आता मी तुम्हाला वर जी सांगितलेली आहे तीच आहे खाली. सामान्य विज्ञान जे आहे ते 35 गुणांसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र जे आहे ते 11 गुणांसाठी असणार आहे. रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री जे आहे ते 11 मार्कांसाठी असणार आहे आणि हा जीवशास्त्र जे आहे ते 13th मार्कसाठी असणार आहे. आणि समाजशास्त्र जे आहे याच्यामध्ये हिस्ट्री जे आहे ते 15 गुणांसाठी असणार आहे. हिस्ट्रीला इथे जरा जास्त वेटेज आहे असं वाटतंय. आणि त्याचप्रमाणे जॉग्राफी इथे पण 15 गुणांचं वेटेज आहे. नागरिकशास्त्र जे आहे ते फक्त 5 मार्कासाठी असणार आहे. तर कम्पेअर जर केलं सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र याच्यामध्ये कम्पेअर केल्यानंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांच्यापेक्षा आपल्याला इतिहास आणि भूगोल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष जे आहे ते दिलं पाहिजे. इथे आपला तुमचा स्कोअर जो आहे तो चांगला आला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा आपला जो पहिला पेपर जो आहे त्या पहिल्या पेपरला तुमचा स्कोअर हा अतिशय चांगला आला पाहिजे. इथं 90 पैकी 90 मार्क जे आहेत ते तुम्हाला मिळतील. तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे जर क्वेश्चन पेपर बघितले आणि सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला 100% इथे पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळणार. अशा प्रकारे एक छोटीशी इन्फॉर्मेशन जी आहे NMMS बाबतीतली मी देण्याचा इथं एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही या परीक्षेसाठी अतिशय चांगली तयारी करा. तुम्हाला दरवर्षी जवळपास 12,000 रुपये जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत आणि ते तुम्हाला 4 वर्ष मिळणार आहेत. जवळपास 48,000 रुपये जे आहेत ते तुम्हाला 4 वर्ष मिळणार आहेत. यामुळे तुमच्या शिक्षणाला अतिशय चांगला हातभार लागेल. तुम्हाला तुमचा स्वतःचा शिक्षणाचा खर्च जो आहे तो तुम्ही स्वतःच्या स्वतः उचलाल. यासाठी ही परीक्षा अतिशय मनापासून द्या आणि जास्तीत जास्त तुम्ही मार्क जे आहेत ते तुम्ही पाडण्याचा प्रयत्न करा. आणि यासाठी जो पूर्णपणे याच्या परीक्षेची जी माहिती आहे, या परीक्षेसाठीचे जे सब्जेक्ट जे आहेत त्याचे व्हिडिओ आपण एक एक करून अपलोड करूया. आणि तुम्ही जास्तीत जास्त ते व्हिडिओ बघून तुम्हाला मी ज्या काही टेस्ट देईल त्या टेस्ट तुम्ही सोडवा आणि जास्तीत जास्त तयारी करून चांगले मार्क पाडून ही शिष्यवृत्ती मिळवा. यासाठी माझ्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.